विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते। सुस्वागत। दर्शनासाठी आलेल्या गणेश भक्तांचं शिरधनकर आणि सारंग परिवारातर्फे हार्दिक स्वागत। भाविक हो, दरवर्षी आपण आमच्याकडे प्रचंड गर्दीने येता आणि आमच्या घरच्या देखाव्याच्या दर्शनाचा लाभ घेता। त्यात सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून आचरणात आणता की नाही हे तुमचं तुम्हालाच ठाऊक। पण यावर्षी मात्र तुम्ही जे पाहणार आहात ते मनात साठवून त्यावर विचार करून तो विचार शक्य असल्यास कृतीमध्ये उतरवावा असं दान आम्ही आपल्यापाशी मागत आहोत। यात तुमचाच फायदा आहे, पुण्य मिळवायचा। कारण दान ही एकमात्र गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये आपण काही देऊन मानसिक समाधान आपण प्राप्त करू शकतो। दान हे सर्वस्वी ऐच्छिक असतं। दानात कोणतीही जबरदस्ती नसते की मेहरबानीची भावना नसते। दातृत्वाची ही भावना प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात असते। आणि म्हणूनच की काय कोणास ठाऊक, फळकुटाच्या गाडीवर ओढत नेणारा कुष्ठरोगी पाहिला की नकळत आपला हात खिशात जातो। गरीबाला दान द्या, पुण्य लागेल तुम्हाला। खरोखर मनाला नकळत समाधान देऊन जाणारी भावना म्हणजे दान। या भावनेचं महत्त्व मानवाच्या मनात टिकून राहावं म्हणून आपल्या धर्मसंस्कारांनी दानाला पुण्याची महती बहाल केली आहे। दानाची असीम उदाहरणं आपल्याला अगदी प्राचीन काळापासून पाहायला मिळतात। हे उदाहरण आहे महाभारतातलं। कवच कुंडलाच्या रूपानं साक्षात सूर्य तेज घेऊन कर्ण जन्माला आला। त्याचं हे वर्चस्व देवांना सहन झालं नाही। देवांनी कर्णाच्या दानशूरपणाचा फायदा घ्यायचं ठरवलं आणि इंद्रदेवाने ब्राह्मणाच्या रूपानं कर्णाकडे येऊन त्याच्याकडून दान मागून कवच कुंडल काढून घेतली। असाच दानाचा आपलं स्थान टिकवण्यासाठी देवांनी वापर केला भगवान विष्णूंच्या दशावतारात। बळीराजाचा बिमोड करण्यासाठी भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले। काय पाहिजे ते माग असं म्हणून दानाचा संकल्प सोडतात केवळ 3 पावलं जमीन मागत वामनानं विराट रूप धारण केलं। एका पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापून टाकल्यावर वामनानं बळीच्या इच्छेनुसार 3रं पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताल लोकात पाठवलं। दानाविषयी देवांची ही नीती चूक की बरोबर हा आपल्या चर्चेचा विषय नाही, पण दिलेल्या दानाच्या शब्दासाठी आपल्या जीवाचीही पर्वा न केल्याची उदाहरणंही आपल्याला पाहायला मिळतात। असंच हे एक उदाहरण नाथपंथातलं। भिक्षेमध्ये मिळालेले वडे मच्छिंद्रनाथांना आवडतात आणि सहज ते वडे पुन्हा खावेसे वाटतात अशी इच्छा ते प्रदर्शित करतात। गोरखनाथ पुन्हा त्या घरी वडे मागायला येतात तेव्हा रागावलेले बाई त्या वड्याच्या बदल्यात त्यांचा डोळा मागते।
पुढचा मागचा कुठलाही विचार न करता गोरखनाथ आपला डोळा काढून देतात. कुठून येतं हे धैर्य? हे धैर्य येतं ते दिलेल्या दानाच्या संकल्पातून. आणि म्हणून आपल्या धार्मिक संस्कारांमध्ये दानातून मिळणारी पुण्यसंकल्पना ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. आणि याचा अनुभव आजही भाविकांना येतो. आणि म्हणूनच साईबाबांची शिर्डी, मुंबईचा सिद्धिविनायक किंवा तिरुपती बालाजी यासारखी मंदिर संस्थानं त्यांच्या दानपेट्यांमुळे समृद्ध झाली आहे. या दानपेट्यामधून मिळणारा निधी हा विधायक कार्यासाठीच वापरला जातो. भक्तांच्या सोयीसाठी भक्तनिवास, हॉस्पिटल, वृद्धाश्रम किंवा कुष्ठरोग्यांच्या सेवेचं व्रत घेतलेले बाबा आमटे यांचं नंदनवन अशा ठिकाणी या पैशाचा सदुपयोग होतो. पृथ्वीच्या पोटातून उगवलेलं एक भरगच्च सिमेंटचं जंगल म्हणजे आपली मुंबई. आपल्या देशाची औद्योगिक राजधानी जणू पारतंत्र्यात उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिटिशांकडून मिळालेलं एक अनपेक्षित दान, जे घेऊन जाता येत नाही म्हणून नाईलाजानं इंग्रज इथं ठेवून गेले. इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांमधले हे महात्मा गांधी. असीम त्यागाची आणि दातृत्वाची मूर्तिमंत प्रतिमा. पण त्यांच्या सद्भावनेचा गैरफायदा घेतलेला पाहिल्यावर आठवतो तो दानामधला अत्यंत महत्त्वाचा नियम. तो म्हणजे दान हे सत्पात्री असावं. आपल्या काळजाचा तुकडा काढून दिल्यागत गांधीजींच्या हट्टी सत्याग्रहापायी आपण आपल्या देशाचा लचका तोडून दिला आणि वर दिले 55 कोटी दान म्हणून. पण त्याची फळं आपण आत्ता भोगतोय. काय पण जाणीव ठेवली त्या दानाची. जगाच्या नकाशावर लक्षवेधी ठरलेली ही महानगरी हळूहळू पोखरली जाते. दानासारख्या पवित्र भावनांना ग्रहण लागलं. स्वार्थाच्या सैतानानं माणसाला ग्रासून टाकलं. म्हणून भेसळयुक्त नवनिर्मिती अल्पायुष्य ठरल्यागत कधी एखादा पूल कोसळतो तर कुठे वार्धक्याला आलेली इमारत जमीनदोस्त होते. कधी कधी वाटतं या महानगरीच्या वैभवाला कुणाची तरी दृष्ट लागली असावी किंवा काहीतरी दैवी कोप झाला असावा. कारण एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र पावसाची चातकासारखी वाट पाहत असताना आपली मुंबई मात्र अतिवृष्टीमुळे हैराण झाली. एकीकडे हा निसर्गाचा खाला तर एकीकडे घातपाताची चांगती तलवार. मधल्यामध्ये आपल्यासारख्या सामान्य माणसांचं मात्र म्हणून मुंग्यांसारखी माणसं मरतात. कातडी जळून जाते. आत्म्याबरोबर हाडांचा सापळा तेवढा वर जातो. जे मेले ते सुटले, पण जे जखमी आहेत त्यांचं काय? त्यांच्यासाठीच आहेत दानाच्या आधुनिक संकल्पना. त्यापैकीच एक रक्तदान. सर्वश्रेष्ठ दान रक्तदान.
रक्तदान जीवदान देण्यासाठी, रक्तदान आपल्या जवान सैनिकांसाठी. मुंबईतले अपघात असो, आपत्ती असो किंवा एखादं मोठं ऑपरेशन असो, रक्तदानाची नेहमीच गरज असते. पण अभाव असतो तो रक्तदात्यांचा. त्यामुळे रक्तदानाबाबत आपण विशेष पुढाकार घ्यायला हवा. प्रगत वैद्यकीय विज्ञानाने देह जगवण्यासाठी आणखीन काही दालनं उपलब्ध करून ठेवली आहेत. एखाद्या महत्त्वपूर्ण अवयवाचं दान एखादा जीव वाचवू शकतो. याचं उदाहरण म्हणजे किडनी दान. आपल्या 2 किडनींपैकी 1 किडनी आपण दान केली तर ते एका जीवासाठी जीवदान होतं आणि आपल्या जीवाला कुठलाही धोका पोचत नाही. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलसाठी देह विच्छेदन करण्यासाठी मानवी देह लागतात. पूर्वी बेवारशी मृतदेह जमा करून ते विद्यार्थ्यांना दिले जात. पण अलीकडे अनेक सुजाण लोक या विद्यार्थ्यांसाठी मरणोक्त देहदान करतात. खरंच जाताना दिलेलं हे देहाचं दान आणि त्यातून होणारा पुण्यसंचय हा खरोखर शब्दातीत आहे. आणखी एक गोष्ट आपण मरताना सहज करण्याजोगी आहे, ती म्हणजे नेत्रदान. आपल्या माघारी आपण आपली दृष्टी जर एखाद्या अंध व्यक्तीला देऊ शकलो तर यासारखं पुण्याचं काम ते कोणतं. त्यामुळे रक्तदानाप्रमाणे नेत्रदानाच्या बाबतीत समाजात जागरूकता निर्माण होत चालली आहे. अनेक नेत्रपेढ्या अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे नेत्रदान ही अगदी सहज करता येण्याजोगी गोष्ट आहे. फक्त या बाबतीत पुढील काही गोष्टी कटाक्षानं पाळाव्यात. मृत्यूसमयी डोळे उघडे राहिल्यास ते त्वरित बंद करावे. डोळ्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा बर्फाचा चुरा ठेवावा. डोळ्यावर पाण्याचा किंवा पंख्याच्या वाऱ्याचा मारा होऊ देऊ नये. डोक्याखाली उशी ठेवून डोकं थोडं उचलून ठेवावं. जवळच्या नातेवाईकांनी मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवून संमतीपत्रावर सही करावी. मृत्यूनंतर शक्यतो 3 तासाच्या आत डोळे काढता येतात आणि 24 तासाच्या आत नेत्ररोपण केल्यास एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकते. डोळे काढण्याची क्रिया ही केवळ 10 ते 15 मिनिटाची असते. डोळे काढल्यानंतर मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप दिसत नाही. तर इतकं सहज शक्य आहे नेत्रदान. जगातल्या सौंदर्याचं नेत्रसुख घेण्यासाठी ईश्वरानं आपल्याला दृष्टीचं दान दिलंय. तेव्हा आपण एखाद्या अंध व्यक्तीसाठी नेत्रदान करून आपली दृष्टी चिरंजीव करू शकतो. पूर्वी संतांनी आपल्याला सुविचार दिला होता, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. त्याच संत वचनामध्ये थोडासा बदल करून आपण श्री गणेशाच्या साक्षीनं संकल्प करूया, मरावे परी दृष्टी रूपे उरावे. दान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. दर्शनासाठी आलेल्या गणेश भक्तांना शिरधनकर आणि सारंग परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेती माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेती माझी सर्व जोडी. सुस्वागत. दर्शनासाठी आलेल्या गणेश भक्तांचं
शिरधनकर आणि सारंग परिवारातर्फे हार्दिक स्वागत. भाविक हो, दरवर्षी आपण आमच्याकडे प्रचंड गर्दीनं येता आणि आमच्या घरच्या देखाव्याच्या दर्शनाचा लाभ घेता. त्यात सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून आचरणात आणता की नाही हे तुमचं तुम्हालाच ठाऊक. पण यावर्षी मात्र तुम्ही जे पाहणार आहात ते मनात साठवून त्यावर विचार करून तो विचार शक्य असल्यास कृतीमध्ये उतरवावा असं दान आम्ही आपल्यापाशी मागत आहोत. यात तुमचाच फायदा आहे, पुण्य मिळवायचा. कारण दान ही एकमात्र गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये आपण काही देऊन मानसिक समाधान आपण प्राप्त करू शकतो. दान हे सर्वस्वी ऐच्छिक असतं. दानात कोणतीही जबरदस्ती नसते की मेहरबानीची भावना नसते. दातृत्वाची ही भावना प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात असते. आणि म्हणूनच की काय कोणास ठाऊक, फळकुटाच्या गाडीवर ओढत नेणारा कुष्ठरोगी पाहिला की नकळत आपला हात खिशात जातो. गरीबाला दान द्या, पुण्य लागल तुम्हाला. खरोखर मनाला नकळत समाधान देऊन जाणारी भावना म्हणजे दान. या भावनेचं महत्त्व मानवाच्या मनात टिकून राहावं म्हणून आपल्या धर्मसंस्कारांनी दानाला पुण्याची महती बहाल केली आहे. दानाची असीम उदाहरणं आपल्याला अगदी प्राचीन काळापासून पाहायला मिळतात. हे उदाहरण आहे महाभारतातलं.